नमस्कार, मी नाजुकाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता इकडे माझा चहा होतोय आणि इकडे पाठीमागे दिसत असेल तुम्हाला की वॉशिंग मशीन लावली आहे मी। हे डोअर मॅट खूप दिवस झाले, ॲक्च्युली बॅक टू बॅक फ्लाईट सुरू होते त्यामुळे एवढे काही टाईम नव्हता मिळत। तर इकडे चहा सुरू आहे, म्हटलं तोपर्यंत माझी डोअर मॅट होऊन जाईल चहा वगैरे घेईपर्यंत, तर मी ते पण सुरू करून दिलं। चला तर मग आजचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा। आज दिवसभरात जे काही होईल ते अपडेट तुम्हाला मिळेल। चला तर इथे मी आता हेअर ऑइल करून घेतलंय। ॲक्च्युली हेअर ऑइलसाठी मी जेव्हापासून हिवाळा लागला आहे तेव्हापासून जे आपलं नॉर्मल पॅराशूटचं कोकोनट ऑइल असतं ते गरम करते, त्यामध्ये मेथी दाणा मिक्स करते आणि नंतर ते अप्लाय करायचा प्रयत्न करते थोडं डीप पेनिट्रेशन व्हायसाठी। आणि खरंच त्यामुळे माझा हेअरफॉल वगैरे कमी झाला आहे। जर कोणी हा जर प्रॉब्लेम फेस करत असेल हेअरफॉलचा हिवाळ्यामध्ये युजली तसं पण तर तुम्ही ट्राय करू शकता। कारण एकतर मी जिथे राहते तिथलं पाणी असं आहे की भरपूर क्षाराचं प्रमाण आहे, त्यामुळे हेअरफॉल तर होतोच आणि हिवाळा म्हटलं की मग तर बघायलाच नको। आणि दिसत असेल की माझं चेहऱ्यावर भरपूर काही असे बारीक बारीक पिंपल्स यायला लागलेत, कारण कंटिन्युअसली म्हणजे आता ऑलमोस्ट एक आठवडा झाला असेल मी नाईट फ्लाईट करते, त्यामुळे उष्णतेमुळे जी आपली हीट आपली बॉडी रिलीज करते त्यामुळे ते आता काही दिवस तरी लागतीलच त्याला कवर व्हायसाठी। चला जे आहे ते आहे। ॲक्च्युली माझ्याकडे त्यासाठी एक ऑइंटमेंट आहे जे मी यूज करते। मला एका क्रूकडूनच ते माहिती झालेलं। जर कोणाला यूज करायचं असेल तर तुम्ही ते ट्राय करू शकता। ॲक्च्युली हे एक क्रीम आहे ट्रेटिन म्हणून। आता हे मी समोरच्या कॅमेराने शूट करते म्हणून हे उलटं दिसत असेल, वेट एक मिनिट मी दाखवते। हे खूप युजफुल क्रीम आहे पिंपल्ससाठी। त्यानंतर तुम्ही हे म्हणजे रात्री लावायचं झोपायच्या आधी, आणि सकाळी जेव्हा आपण आपला चेहरा वगैरे वॉश करतो झोपेतून उठल्यानंतर तेव्हा मेक शुअर की तुम्ही SPF जे आपलं सनस्क्रीन आहे ते यूज करा, कारण यामुळे तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह होते। आपली स्किन जी आहे ती तुम्ही ऑब्झर्व कराल की काही दिवसानंतर पील ऑफ व्हायला सुरू होते। त्यामुळे म्हणजे आपली हे जे असतात पिंपल्स जे असतात यामुळे हे ड्राय होतात आणि वरची स्किन त्याची निघून जाते। तुम्ही हे भरपूर काही रील्समध्ये वगैरे पण बघितलं असेल इंस्टाग्रामवर, पण हे खरंच ॲक्च्युअलमध्ये काम करतं। हे तुम्हाला युजली कोणत्या पण इंडियन फार्मसीमध्ये मेडिकलमध्ये मिळून जाईल, तुम्ही परचेस करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर। ॲक्च्युली हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मी हे यूज केलं आहे त्यामुळे मी सजेस्ट करते। जर तुम्हाला खूप काही म्हणजे खूप जर जास्त पिंपल असतील तर तुम्ही डर्मेटोलॉजिस्टची कन्सल्ट करू शकता। हे म्हणजे फक्त 1-2 जर तुम्हाला पिंपल्स असतील, काही अर्जंट काम आहे तर त्यावेळी ही युजफुल होईल, कारण सर्व मुलींना तर माहीतच आहे तसे युजली तुमची स्किन पूर्ण क्लिअर राहील, पण जेव्हा केव्हा जर कोणतं इम्पॉर्टंट फंक्शन असेल, तुम्हाला कुठे जायचं असेल तर तेव्हाच नेमका 1-2 पिंपल्स तर येतातच, तर हे त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। युजली केसांना मी फक्त रूटसाठी हेअर ऑइल करते आणि जे बाकीची उरलेली लेंथ आहे केसांची त्याला मी कंडिशनर अप्लाय करते वॉश करायच्या आधीच। हेअर वॉश करायच्या आधी एखादा तास ते राहू द्यायचं आणि नंतर मग जेव्हा आपण हेअर वॉश करतो तेव्हाच ते वॉश करायचे नॉर्मली जसं वॉश करतो तसं। आणि त्यावेळी मी परत कंडिशनर यूज नाही करत। युजली मी कंडिशनर आतापर्यंत यूज केलेलंच नाही आहे, जे नॉर्मली शॅम्पू वगैरे जसं आपण यूज करतो बस तसंच केलं आहे। पण हे मी 1-2 व्हिडिओमध्ये बघितलं त्यामुळे म्हटलं चला ट्राय करूयात, कारण माझे हेअर जे आहेत त्याची लेंथ थोडीशी डॅमेज व्हायला लागली आहे। सो म्हणून म्हटलं काहीतरी तरी करून बघायलाच पाहिजे, नाहीतर आहे ते पण नाही राहणार। आणि याचा रिझल्ट हे मी रिसेंटली सुरू केलं आहे, याचा रिझल्ट कसा येईल हे मी तुमच्याशी जर मला चांगला रिझल्ट अनुभवायला मिळाला तर मी नक्कीच शेअर करेल।
आज मी दुपारच्या जेवणात बनवलं आहे अख्ख्या मसूरची भाजी आणि पोळी. घरी असल्यावर मी प्रयत्न करते की जेवढं काही होईल तेवढं घरचं खाल्लं जाईल, कारण बाहेर जेव्हा आम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करतो ॲज अ क्रू, तेव्हा बाहेरच्या हॉटेलमधलं तर खाणं होतंच, पण कमीत कमी घरी असल्यावर तरी जे घरचं आपलं जेवण आहे, साधं जेवण ज्याला म्हणतो आपण, ते खायला मिळतं. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही बाहेर राहता तेव्हा नो मॅटर तुम्ही किती थकलेले आहात, तुम्हाला स्वतःहूनच करावं लागतं. एकटं जेव्हा आपण राहतो तेव्हा या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात. आणि इथे मी दिसत असेल तुम्हाला की माती घालते कुंडीमध्ये. जेव्हा पियुष आलेले चेन्नईला तेव्हा ते माती घेऊन आले होते. मीच त्यांना आणायला सांगितली होती, कारण मला भरपूर दिवसाची माझी इच्छा होती की मला तुळस लावायची होती. खूप दिवसाची इच्छा होती माझी तुळस लावायची. मागे मी जेव्हा अमृतसरला गेलेली तेव्हा पण ते घेऊन आले होते. स्टेशन इन्फॉर्मेशन काही एवढी चेक नव्हती केली आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही घेऊन या, कारण मी घेऊन जाईल तिथून. तर जेव्हा मी एअरपोर्टवर गेले, इमिग्रेशन क्रॉस करायच्या आधी जेव्हा आपलं सिक्युरिटी चेक होतं तेव्हा त्यांनी मला बॅगेतून ते काढून टाकायला लावली. ते म्हणाले की स्पेसिफिक अमृतसर, दिल्ली असे काही स्पेसिफिक स्टेशन आहेत आपल्या इंडियामधले जिथून तुम्ही माती किंवा कोणते प्लांट्सचे सीड्स जे आहेत ते आपण कॅरी नाही करू शकत. आणि मला ते माहीत नव्हतं. ॲक्च्युली त्यामध्ये माझीच चूक होती, कारण मी चेक नव्हतं केलं. पण आपण त्यांना काही म्हणूही नाही शकत, कारण ते पण त्यांचं काम करत आहेत. जर काही रूल्स आहेत प्रत्येक कंट्रीचे तर त्याच्यामागे पण काही कारण असेलच ना, आपल्याला ते फॉलो करावेच लागतात. तर मग मी तिथे काढून टाकली. म्हटलं जाऊ दे, आता जेव्हा किंवा चेन्नईला वगैरे येणं होईल तेव्हा घेऊन येईल परत. खूप वाट बघायला लागली मला त्यासाठी. म्हणजे मला वाटते मी जानेवारीमध्ये गेली होती अमृतसरमध्ये तेव्हा आणलेली, आणि तेव्हापासून आता परत फेब्रुवारी एंडिंगमध्ये ऑलमोस्ट आता घेऊन यायला मिळाले आहे मला. आता फायनली माझं एक काम पूर्ण होतं आहे. खूप दिवसाची इच्छा होती माझी की आपण घरी घरी असल्यावर आपल्या डोळ्यासमोर तुळस असली की आपल्याला ती एक सवय होऊन जाते. आणि इथे काहीतरी मला खाली खाली वाटत होतं. म्हटलं तुळस तर पाहिजेच. तुळशीचे जे काही औषधी गुण आहेत ते तर सगळ्यांना माहीतच आहेत. माहिती नाही आता हे रोप निघायला किती म्हणजे टाईम लागणार आहे. मला वाटते 8-10 दिवसात निघून जायला पाहिजे. आता थंडी आहे त्यामुळे एवढं तर काही नाही, एवढं एकदम हार्श ऊन नाही आहे जसं युजली इथे असतं तसं. पण आता जसजसे उन्हाळ्याचे दिवस लागतील तसे थोडी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, कारण मी फ्लाईटवर पण असेल ऑलमोस्ट एकदा गेले की 2-3 दिवस तर माझे आरामात जातात. आणि तोपर्यंत म्हणजे प्लांट्स आतमध्ये आणून ठेवावे लागतील, त्यांना व्यवस्थित पाणी गेलं पाहिजे, सगळं काही त्याची काळजी पण घ्यावी लागणार आहे थोडीच. बघू आता कसं काही होईल ते मॅनेज तर करावेच लागणार आहे. जर झाडं जगवायची असतील तर. इथे मी 3 कुंड्या घेऊन आले. कुंड्या पण मी घरूनच आणल्या आणि माती पण त्यांना घरूनच घेऊन सांगितली. तर बघू आता बाकी कोणतं जर मला रोप मिळालं तर मी ते पण लावून देईन.
आणि सध्या असं काही वातावरण असतं संध्याकाळचं. तुम्ही सनसेट बघता इथून, किती सुंदर दिसतोय. एकदम फ्रेश वाटतं जेव्हा संध्याकाळी म्हणा किंवा एकदम सकाळ सकाळी जेव्हा बाल्कनीमध्ये जाऊन उभं राहतो ना, तेव्हा खरंच खूप मस्त वाटतं इथे. आता बघताय तुम्ही ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे. तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे बाल्कनीमधून. कारण दुपारी जेवण केल्यानंतर कम्प्लिटली झोपले मी 2-3 तास. कारण महिन्यातून फक्त काही दिवसच असे मिळतात सुट्टीचे जेव्हा आराम करायला मिळतो. नाहीतर फ्लाईटवर असताना टाईम झोनचं पण काही माहीत नसतं की म्हणजे तुम्ही कधी कधी या टाईम झोनमधून त्या टाईम झोनमध्ये जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा खूप बॉडी पूर्ण थकून जाते. असेच काही मग सुट्टीचे दिवस मिळतात जेव्हा आराम करायला मिळतो, पूर्ण बॉडी रेस्ट होते. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी चेन्नईमधून काय काय घेऊन आले. सर्व काही ग्रोसरी आणायचं प्रिफर करते मी, कारण युजली एवढे काही कपडे वगैरे ते बाकीचं काही सामान तर आणलं जात नाही आणि एवढं घ्यायची गरज पण पडत नाही, कारण आहे माझ्याकडे ऑलरेडी भरपूर काही आणून ठेवलं आहे. जर युजली मला जे एथनिक वेअर वगैरे जर लागले प्रॉपर फक्त लेवरवर घालायसाठी, तर मी पियुषना आधीच कॉल करून सांगून देत असते की तुम्ही सोबत घेऊन या. आणि मी ते इथे जास्त काही आणून ठेवत नाही, जेवढं लागते तेवढंच घेऊन येते. फक्त प्रिफर माझी सगळ्यात जास्त प्रायोरिटी असते ते म्हणजे ग्रोसरीला आणि घरच्या पिठाला. ते तर मेन आहे, कारण बाहेर इथे पण मिळतं असं काही नाही. इथे पण भरपूर सारे इंडियन मार्केट्स आहेत जिथे तुम्हाला ऑलमोस्ट सगळी ग्रोसरी मिळते. विकतचं गव्हाचं पीठ पण मिळतं आणि त्यानंतर सर्व भाज्या वगैरे सर्व काही मिळतं. मिळत नाही असं काही नाही, फक्त एवढं की करन्सीचा फरक पडतो त्यामुळे थोडंसं महाग मिळतं. मग खाली बॅग आणल्यापेक्षा मी त्यांना सांगून देत असते की तुम्ही येताना थोडंफार मला जे जे लागते त्या सामानाची मी तुम्हाला लिस्ट पाठवते आणि तुम्ही हे सर्व काही घेऊन या, जेवढं बसेल त्यामध्ये तेवढं. तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे. तर हा माझ्या कपाटातलाच एक कप्पा आहे. ॲक्च्युली एवढे काही मला लागत नव्हते, कारण इकडे पण बघू शकता तुम्ही भरपूर सारे कप्पे आहेत या कपाटाला. एवढे काही मला लागत नव्हते म्हणून मग एक मी स्पेशल ग्रोसरीसाठीच केलं आहे, ज्यामध्ये मी फक्त माझं जे एक्स्ट्रा ग्रोसरी आहे ते स्टोअर करायला ठेवते, बाकी सर्व किचनमध्ये ठेवते. हे काही मुरमुऱ्याचं पॅकेट वगैरे आहे, एक्स्ट्रा लाल तिखट, मीठ, बेसन, मैदा, तुम्ही काही कडधान्य पण बघत असाल इथे. सर्व काही जे काही आपल्या डेली यूजसाठी लागतं ते सर्वच. आणि मेन म्हणजे मी आणलेलं आहे काही एक्स्ट्रा तांदूळ, काही बटाटे, काही कांदे, ज्या गोष्टी राहतील खूप दिवस अशा, आणि गव्हाचं पीठसुद्धा. आणि जर तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल चेन्नईच्या, तर त्यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की मी काही बुक्स पण घेऊन आले माझ्यासोबत. कारण खूप दिवस झाले तर जेव्हापासून म्हणजे माझं कॉलेज सुटलं आहे लिटरली तेव्हापासून माझी वाचायची सवयच गेली आहे. पण मला स्वतःलाच ती एक सवय लावून घ्यायची होती, कारण चांगलं असतं, तुम्हाला नवीन नवीन नॉलेजही मिळतं आणि थोडंफार म्हणजे तेवढाच टाईम कमीत कमी मोबाईल तरी यूज करणं कमी होईल. हे माझं एक मेन कारण आहे ज्यासाठी मी बुक्स घेऊन आली आहे. तर रात्री झोपायच्या आधी मी आठवड्याने वाचायची सवय लावणार आहे. बघूया आता किती दिवस चालणार आहे. आणखी मला भरपूर सारे बुक्स आणायचे आहेत, पण बघू आधी एवढे तरी कंप्लीट करून घेते. आणि तुम्ही मगाशी बघितलंच असेल जसं की मी तुळस लावले. बघू आता किती दिवस लागणार आहे त्याची मी तुम्हाला अपडेट देतच राहील. त्यानंतर माझ्याकडे आहे फ्लॅक्स सीड्स, ज्याला आपण जवस म्हणतो. हे मी इथूनच घेतलेलं पॅकेट, पण भरपूर दिवस झाले आहे माझ्याकडे, तसं काही ते खाल्लं जात नाही. म्हणून मी ठरवलं आहे की मी याची जवसाची चटणी करून ठेवणार आहे, जेणेकरून जेवणासोबत तरी तेवढं पोटात जाईल. चला तर मग बघूया. तर त्यासाठी सर्वात आधी मी कढई तापून घेणार आहे. खूप सिंपल रेसिपी आहे, युजली सर्वांना माहिती असेल, पण मी माझ्या पद्धतीने दाखवते की मी कशी करते. तर
तर आता कढई तापेपर्यंत मी इकडे थोडेफार लसूण घेतले, लसणाच्या पाकळ्या घेतले आणि एक मिरची पण घेतली वाळलेली. एवढंच लागणार याला फक्त, आणि मीठ, दॅट्स इट. तर ह्यामध्ये मी आधी थोडी जवस टाकून घेते. कढई थोडी जास्तच गरम झाली होती, त्यामुळे मी काढून ठेवलं मध्येच ते, आणि आता परत कमी पावर करून परत ठेवलं यावर. तर आता ही जवस चांगली भाजून झाली की मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि कढई ऑलरेडी गरम आहे, त्यामध्ये मी थोडं मिरची जी आहे ती फक्त थोडीशी गरम करून घ्यायचा प्रयत्न घेते. तुम्ही बघता याला डाग पडायला सुरुवात झाली, म्हणजे कढई अजूनही खूप गरम आहे. तर हे झालेलं आहे. आता हे पण मी या जवसामध्येच मिक्स करून घेणार आहे. तर ते जे काही फ्लॅक्स सीड्स आणि जी काही मिरची भाजलेली होती ती यामध्ये काढून घेतलेली आहे. आणि यामध्ये आता या लसणाच्या पाकळ्या पण मी मिक्स करते. त्यानंतर टाकणार आहे त्यामध्ये थोडंसं जिरं. तर यामध्ये मी जिरं, लसणाच्या पाकळ्या आणि जी आपण भाजलेली जवस होती ती, त्यानंतर एक मिरची पूर्ण यामध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंसं आधी थंड होऊ दिलं.
त्यानंतर मी यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते आणि मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे. तर तुम्ही बघताय चटणी मी पूर्ण बारीक करून घेतले. सुंदर कलर दिसतो त्याचा, तेवढीच ती टेस्टी पण झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. एकदम इझी मेथड आहे. मी तर नेहमी अशीच ट्राय करते. आणि ही चटणी जी जवसाची चटणी आहे ही तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर पण करू शकता. 1-2 महिने आरामात राहते ही. आणि ग्रोसरी सोबतच मी घेऊन आले घरचं तूप. भरपूर सारं तुम्ही बघताय डब्याची साईज, भरपूर सारं तूप घेऊन आले मी, जे माझ्या सासूबाईंनी पाठवले माझ्यासाठी. आणि हे आहेत काही स्किन केअर आणि बेसिक प्रोडक्ट्स जे माझ्याकडचे ऑलमोस्ट संपत आलेले, त्यामुळे नाहीतरी पियुष येतच होते त्यामुळे मी त्यांच्याकडून बोलवून घेतले. तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि चला तर भेटूया परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.